तर नमस्कार मित्रांनो, मी परत एकदा स्वागत करतो तुमचं अपग्रेडच्या YouTube लर्निंग चॅनलवरती आणि आपण शिकत आहोत पायथन. ठीक आहे. तर या जर्नीमध्ये आपण ऑलरेडी खूप बरेचसे टॉपिक्स नवीन-नवीन शिकलो. त्याच्यामध्ये आपण प्रिंट फंक्शन शिकलो, त्याच्यानंतर इनपुट फंक्शन होतं. ठीक आहे. आणि आपण काय शिकलो का एक फंक्शन असतं प्रिंट नावाचं, त्याला आपल्याला इनबिल्ट भेटलेलं आहे Pythonकडनं. ठीक आहे. तर आपण हळू काय असतात ते बघू नंतर. पण त्याला काय करावं लागतं, सगळ्यात आधी हा ब्रॅकेट टाकायचा, त्याच्यानंतर हा ब्रॅकेट टाकायचा आणि त्याला एक एपोस्ट्रोफ आणि त्याच्यामध्ये हे लिहायचं. सतत आपण तसंच इनपुट फंक्शनला पण बघितलं, की त्यालाही ब्रॅकेट टाकावं लागतं. हा फंक्शन जेव्हा आला, की त्याला ब्रॅकेट टाकावं लागतं. ठीक आहे. तर आपल्याला एक गोष्ट कळली, की बाबा एवढे सारे फंक्शन आपल्याला आठवणीत राहणार नाही. मग आपण त्यासाठी काय करू शकतोय, आपण Pythonचं डॉक्युमेंटेशन बघू शकतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक कन्सेप्ट बघितली आपण त्याला आपण हे म्हणतात पायथन व्हेरिएबल जसं आपण अल्जेब्राला करायचो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण काय केलं, की इथं लेन फंक्शन डॉक्युमेंटेशन झालं. पण व्हेरिएबलच्या याच्यामध्ये आपण एक्सरसाइज सॉल्व्ह केलेली होती. इथं व्हेरिएबल्स नावाची आपण याच्यामध्ये दिलं, की ग्लासला हे करावं लागतं आणि मी ते सॉल्व्ह पण करून दाखवलं. त्याच्यानंतर एंड ऑफ द डे एक प्रोजेक्ट दिलेला होता सॉल्व्ह करण्यासाठी. तो पण आपण सॉल्व्ह करून बघितला. त्याच्यामध्ये काय होतं, की तुम्हाला अशी बँड नेम जनरेशन करायचं होतं आणि ते करून आपण हे करू शकतोय. तर इथे इम्पोर्टंट गोष्ट काय, की आपण थोडेसे नवीन-नवीन गोष्ट बघितली होती, की जर आपण इथं ब्रॅकेटमध्ये फर्स्ट ऑफ टाकतोय, तर जे आपण प्रिंट करतो तेच प्रिंट होईल. पण जर आपण इनपुट फंक्शन वापरलं, बरोबर इथं आणि त्याच्यामध्ये जर आपण हे अपोस्ट्रोफ नाही टाकले, बरोबर ब्रॅकेटच्या मध्ये अपोस्ट्रोफ नाही टाकले, तर जी व्हॅल्यू आपण इनपुटला स्टोअर केलेली तीच व्हॅल्यू आपल्याला दिसते. जर आपल्याला मल्टिपल एकत्रच नावं प्रिंट करायची होते, फॉर एक्झाम्पल या केसमध्ये तर आता इथं एक गोष्ट बघा फक्त, की जर मी इथं डायरेक्टली आता हे कनेक्टेड आहे ना, रन केलं ना, तर हे एरर दाखवेल. का? कारण की इथं बघा एक साइडलाईन असा हे दिसतंय तुम्हाला हे रेड कलरचं हे बनून येतंय. तो त्याला माहीत नाहीये, की नेम एरर दाखवतोय. नेम एरर म्हणजे काय? की इथं तो दाखवतोय, की हा नावाचं काहीच एक्झिस्ट करत नाही. कारण की हे सिंगल ब्लॉकला नाहीये. इथं बघा हा एक वेगळा ब्लॉक आहे आणि हा एक वेगळा ब्लॉक आहे. तर आपण नवीन ब्लॉक ॲड करतोय. जर आपल्याला हा ब्लॉक आणि हा ब्लॉक एकत्र करायचं आहे, त्यासाठी काही खूप जास्त करण्याची गरज नाहीये. फक्त इथं टिक करा. जेव्हा हा ब्लॉक रन झाला, फॉर एक्झाम्पल माझं नाव टाकतो मी इथं परत, ठीक आहे. आणि परत तो वेगळं नाव विचारतोय, तर मी ते टाकतो. आणि जर आता इथं बघा काय झालं टिक झालेलं आहे. आता मी जेव्हा ह्याला परत रन करतो, तर काय झालं, आता बरोबर ते नाव आलेलं आहे. तर मग आपल्याला काय बघावं लागेल, जर आपल्या याच्यामध्ये हा सेशन असतो ना, हा जर डिस्कनेक्ट झाला, तर आपल्याला परत कनेक्ट करावं लागेल आणि इथं काय आहे ते रन करून घ्यावं लागेल. तर ही थोडीशी तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे. तुम्ही विचार करशाल, की बाबा मी इथं नाव टाकलं होतं, ते कोड बरोबर आहे, पण तिथे तरी तो एरर दाखवतोय. तर कधी-कधी काय होतं, की आपण डायरेक्ट इथं रन करून देतो आणि हा विसरून जातो वरचा. ठीक आहे. तर ही तुम्ही चुक्या करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे जर मला एकत्र एका लाईनमध्येच प्रिंट करायचं होतं, तर मी इथं काय करू शकतो मी प्रिंटच्या शेजारी असं लिहून असंही प्रिंट करू शकतोय. तर त्याच्यामध्ये काय होईल बघा आता माझं नाव कारण की नेममध्ये माझं नाव टाकलं होतं आणि नेम2ला वैभवचं नाव टाकलेलं होतं. तर काय करू शकतो आपण असंही प्रिंट करू शकतोय. जर मला याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल असं विचारलं कोणी, की "व्हॉट आर युअर नेम्स?" ठीक आहे. मी इथं क्वेशन मार्क टाकतो आणि हा टाकतो. परत याला कॉमा टाकतो. तर व्हॉट आर युअर नेम्स कोणी विचारलं मला, तर मी त्याचा रिप्लाय काय देतोय, व्हॉट आर युअर नेम्स? तर मी सांगितलं अलसन आणि माझ्या मित्राने सांगितलं वैभव. कळतंय तुम्हाला? तर इथं जेव्हा आपण हे अपोस्ट्रोफ टाकतो, तर जे अपोस्ट्रोफमध्ये लिहिलेलं आहे तेच प्रिंट होणार. पण जेव्हा आपण अपोस्ट्रोफ टाकत नाही आणि वरती व्हेरिएबल बनवतो, तर व्हेरिएबलमध्ये जी व्हॅल्यू टाकलेली तेच ते आपल्याला प्रिंट होणार. तर ह्या गोष्टींमध्ये आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. असे खूप फंक्शन आहे, लेन फंक्शन आहे, त्याच्यानंतर खूप येईल, मीन, मॅक्स असे वेगळे-वेगळे फंक्शन येतील. पण आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची, की आपल्याला डॉक्युमेंटेशनमध्ये ते भेटून जातं. तर कसं भेटतं? फॉर एक्झाम्पल मला हे माहीत नव्हतं. काय लेन फंक्शन कसं भेटतं? तो हाऊ टू फाइंड लेंथ ऑफ स्ट्रिंग इन पायथन. असं मला फक्त एक गरज पडली फक्त कोड लिहिताना, की मला ते अक्षरशः नावामध्ये किती अक्षर आहे ते शोधायचे होते. तर ते काय बोललं युजिंग द लेन फंक्शन. ठीक आहे. तर जर तुम्ही असंही टाकलं तर Google तुम्हाला हे सांगतो. माय स्ट्रिंग नावाचं काय आहे, त्याने व्हेरिएबल बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये काय केलं, हेल्लो वर्ल्ड त्याने स्टोअर केलेलं आहे.
ठीक आहे. आणि लेंथ नावाचं परत एक व्हेरिएबल बनवलं आणि त्याच्यामध्ये काय केलं, लेंथ ऑफ माय स्ट्रिंग स्टोअर केलेली. लेन फंक्शन वापरलेलं आहे इथं. आपल्याला वरती काय सांगितलं त्यांनी, लेन फंक्शन वापरायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं, स्ट्रिंग शिकलो होतो आपण आधी. स्ट्रिंग आठवते सगळ्यांना? स्ट्रिंग म्हणजे काय, की आपण जेव्हा डबल ब्रॅकेट टाकतो, बरोबर? इथं आपण वरती शिकलो होतो. जेव्हा आपण डबल ब्रॅकेटमध्ये जी काही गोष्ट येते ते काय येते, स्ट्रिंग म्हणतो त्याला. बरोबर? तर इथं काय म्हणतोय तो, स्ट्रिंग टाका. जेव्हा आपण इथं स्ट्रिंग, हे बघा डबल कोटमध्ये ना आपण इथं स्ट्रिंग टाकली, तर ते काय म्हणतं, जेव्हा आपण ह्याला प्रिंट केलं तर आपल्याला काय भेटलं, 30. तर इथं एक अजून एक गोष्ट बघण्यासारखी म्हणजे ती काय, हे हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. तर म्हणजे तो स्पेसलाही काउंट करतो. ठीक आहे. असे बरेचशे गोष्टी आपल्याला बारीक-सारीक शिकायला भेटतील. पण ते नंतर बघूया. एवढं काय आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. आता सध्या जे काही असेल थोडंसं, चुक्या होणं काही खूप मोठी गोष्ट नाही याच्यामध्ये. होत राहतात. कोडिंगमध्ये तेच गोष्ट आहे. तुम्ही जेवढा प्रॅक्टिस करशाल, तुम्ही तेवढा शिकणार आहे. पण आपल्याला काय गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे की आपल्याला प्रॅक्टिस करत राहायची. ती सगळ्यात इम्पोर्टंट आहे आपल्यासाठी. बाकीची गोष्ट होत राहते. तर काय झालं याला? ठीक आहे आता. आता हे झालं. आता आपण काय करूया, हे बघितलं. आता आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट करूया आजचा. तर ह्याला काय म्हणतात, आजचा आपला डे 2 चा टॉपिक काय आहे? डेटा टाइप्स. ठीक आहे. तर डेटाचे खूप टाइप्स असतात आणि ॲज अ कॉम्प्युटर त्याला काय 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 नाव आहे आपण बघूया. ठीक आहे. तर एवढं काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. आपण सोप्या पद्धतीने बघू आणि एक-एक करून एक-एकच बघू. सुरुवातीला एक टॉपिक, त्याच्यानंतर एक टॉपिक, त्याच्यानंतर एक टॉपिक. तर एवढं काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तर सगळ्यात पहिला टॉपिक काय आहे? आपण काय बघितलेलं, स्ट्रिंग्स. स्ट्रिंग्स म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये बघितलं ना आपण, ज्याला काय डबल कोट्स येतात. ठीक आहे. तो आता तुम्ही इथं लोकांना काय वाटतं, तो स्ट्रिंग्स म्हणजे वर्ड्स असू शकतात. बरोबर? पण आपण काय बोलतोय, स्ट्रिंग्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये डबल कोट्स येतात किंवा सिंगल कोट येतो आणि त्याच्या आतमध्ये जे काही लिहिलेलं आहे, त्याला काय म्हणतात, स्ट्रिंग्स. ठीक आहे. तो नंबरही असू शकतो. हा जॅपनीजमध्ये लिहिलेला आहे, तरी याला काय डबल कोट आहे. तर आपण कसं ओळखायचं, की हा स्ट्रिंग आहे की नाही? फक्त एकच गोष्ट बघायची, का याला डबल कोट आहे किंवा सिंगल कोट आहे. जर याच्यामध्ये काही मटेरियल टाकलेलं असेल त्यांनी, इथं डबल कोट आहे, पण बरं तरी त्यांनी 2 हजार टाकला असेल याच्यामध्ये, तरी तो काय स्ट्रिंग आहे. ठीक आहे. तर हा एक डेटा टाइप झाला. त्याच्यानंतर असतो इंटिजर. इंटिजर म्हणजे काय? नंबर्स. साध्या साध्या भाषेत आपले नंबर्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 जेवढे असेल तेवढे, ते सगळे काय आहे? इंटिजर्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्लोटिंग म्हणजे काय? फ्लोटिंग म्हणजे आपला डेसिमल पॉइंट नंबर. आपण डेसिमल मराठीत काय म्हणतो याला? ते नाही माहीत मला. पण ठीक आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये डॉट आला ना हा, ठीक आहे. हा असा डॉट आला आणि त्याला काय म्हणतात? फ्लोट म्हणतात. जो काही नंबर असो, 100.0 असलं, पण कोणताही नंबर असो त्याच्यामध्ये डॉट आला आणि डॉटच्या मागे एक नंबर आला, तो काय झाला आपला फ्लोट. ठीक आहे. त्याच्यानंतर एक अजून असतो, त्याला म्हणतात बुलियन. ठीक आहे. बुलियन म्हणजे किंवा ट्रू किंवा फॉल्स. ॲज सिंपल ॲज इट. ट्रू किंवा फॉल्स. ॲज सिंपल ॲज इट इज. तर किती झाले आपले? 4 डेटा टाइप झालेले आहेत. ठीक आहे. पहिला म्हणजे स्ट्रिंग्स. स्ट्रिंग्स कसे लक्षात ठेवायचे? जर त्याला डबल कोट असेल किंवा सिंगल कोट असेल, ठीक आहे. पुढ्या जर आले ना त्याला आणि जर डबल कोट असेल किंवा सिंगल कोट असेल आणि त्याच्यामध्ये जे काही आलं, तर कोणताही अक्षर असो, तो काय झाला? स्ट्रिंग झाला. होल नंबरला काय आहे? फक्त नंबरचे इंटिजर्स म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये पॉइंट येत नाही. आहे ना? तर हा डेसिमल पॉइंट येत नाही. त्याच्यानंतर काय आहे? हा जर ह्याच्यामध्ये 0.3 आलं, तर ह्याला काय म्हणणार आहे? हे किंवा 0.6 आलं. ज्याच्यामध्ये पॉइंट आला त्याला काय म्हणणार आहे? फ्लोटिंग पॉइंट नंबर. आणि त्याच्यानंतर हा जर आला, याला काय म्हणतात? ट्रू ऑर फॉल्स आला, तर याला काय म्हणणार आहे आपण? बुलियन. ठीक आहे. तर हे झाले आपले सॉरी, डेटाचे टाइप्स.